हरिओम मित्रांनो, आज आपण चारही वर्ण जे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. सनातन धर्मानुसार आपले 4 वर्ण पडतात: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. मित्रांनो, त्यांचे आपण आता कार्य बघूया. तर ब्राह्मण मित्रांनो, ब्राह्मण वर्णातील लोक सर्व जे आहेत ते आपल्या वेदांचा, ग्रंथांचा व इतर सर्व आध्यात्मिक गोष्टींचा अभ्यास करून आपण दुसऱ्या व्यक्तींना ज्ञान देणे हे एक त्यांचे कर्तव्य आहे. तसेच क्षत्रिय मित्रांनो, क्षत्रिय हे यांचे कर्तव्य म्हणजेच समाजाचे व जेव्हा पण धर्मावर कुठले संकट येते तर यांनी हातात शस्त्र घेऊन आपल्या धर्माचे व समाजाचे रक्षण करणे हे यांचे कर्तव्य आहे. तसेच तिसरे म्हणजेच वैश्य. वैश्य लोक जे आहेत या वर्णातील जी लोकांना काम दिलेले आहे ते म्हणजे आहे मित्रांनो व्यवसाय. आपले शेती, आपले व्यवसाय वाढवून त्यांचे रक्षण करणे व त्यातून जो अर्थ निर्मिती होईल म्हणजे जो पैसा मिळेल त्याच्यातून देश सेवेला मदत करणे, आपल्या देशाला, आपल्या राज्याला मदत करणे. शेवटचं राहिलं आहे ते मित्रांनो म्हणजे शूद्र. शूद्र लोकांनी बाकीच्या सर्व लोकांना यांना सपोर्ट म्हणजेच यांच्या सेवेमध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करणे व सर्व लोकांचे प्रामाणिकपणे राहणे हे कर्तव्य शूद्र लोकांचे आहे मित्रांनो, असं आपल्या सनातन धर्मानुसार सांगितलेलं आहे. 4ही वर्णांची माहिती सांगून झालेली आहे मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. नारायण.